वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हा बाबू गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला हे ज्ञान सांगितलं. अर्जुनानं अनेक प्रश्न विचारले श्रीकृष्ण महाराजाला आणि अनेक विषयाचा उकल श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये करून दाखवली अर्जुनाला. त्याने जीव कसा आहे सांगितलं, देवता कशा आहेत सांगितलं, परमेश्वर कसा आहे सांगितलं आणि प्रपंच कसा आहे सांगितलं. तर प्रपंचाचं वर्णन विशेष करून त्यांनी 15व्या अध्यायात केले. तर 15व्या अध्यायात प्रपंचाचं वर्णन करत असताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, हा जो प्रपंच आहे तो हा प्रपंच ऊर्ध्वमूल आहे. याचं मूळ वर आहे. ऊर्ध्वमूल मध शाख मधामध्ये शाखा येतात, फांद्या येतात आणि ह्या संसार वृक्षाला अस्वस्थ नावाचं म्हणजे पिंपळाच्या झाडाची उपमा दिली. मग स्वस्तम प्रवरयम आणि छंदांशी याचे पारणाने, याचे पानं हे वेदाचे छंद याचे पानं आहेत. छंदांशी याचे पारणाने यस्त वेद सवेदेवी आणि याला जो जाणतो, ज्याला या संसाराचं ज्ञान झालं तर त्या माणसाला वेद म्हणजे 4 वेदाचा ज्ञानी आहे असं समजावं. एवढा गहन आहे तो प्रपंच. एवढा प्रपंच गहन आहे, समजायला गहन आहे आणि ते सोडायला बी गहन आहे. सुटत बी नाही आपल्याला. एकदा आपण प्रपंचात आलो की भल्याला प्रपंच सुटला नाही आणि ह्या प्रपंचात आल्यानंतर आपण हा प्रपंच म्हणजे गारुड्याचा खेळ आहे आणि तो गारुड्याच्या खेळाला इथं आपण आलो की भुलून जातो आणि मग आपण परमेश्वराचं चिंतन करतच नाही आणि आपण ज्या लोकांचं ऐकायचं नाही त्या लोकांचं ऐकतो. आपण संसाराच्याच लोकांचं ऐकतो. संसाराचे लोक जे आहेत ते काही ज्ञानी नसतात. ते फक्त संसार कळतो त्याला आणि मग ते संसार ज्याला कळतो आणि ज्याला त्याचाच उद्धार कसं होईल हे त्याला कळत नाही, तर त्या लोकांचं आपण ऐकतो. म्हणजे त्या बांधकाराच्या दृष्टांताप्रमाणे असं होतं की आपण आपलं जे जीवन आहे ते आपण चांगल्या देवाला नाही देत, देवतेला नाही देत आणि आपण आपलं जीवन कोणाला देतो, ह्या संसाराच्या लोकांना आणि त्यालाच त्याचं माहीत नाही आणि आपलं काय भलं करते ते. तर असं आहे, संसार समजला नाही आणि ज्याला संसार समजला तो ह्या संसारात राहत नाही. साधू संतांना समजला, शंकराचार्याला संसार समजला, त्यांनी लग्न केलंच नाही आणि ते म्हणजे ज्ञाते तत्व क संसार. बरं, ज्याला हे संसाराचं तत्व कळालं, परमेश्वर कोण आहे, कसं आहे, आपण इथं कशाला आलो आहोत, आपल्याला इथं काय करायला आलो, हे जर तत्व कळालं आपल्याला तर ज्ञाते तत्वे क संसार शुष्के निरे क कासार. ज्याच्यात नीरच नाही, पाणीच नाही त्याला कसर म्हणजे कासार म्हणजे तळ कसं म्हणता येईल. आणि ज्ञाते तत्वे का संसार, ज्याला तत्व कळालं संसाराचं तर त्याला संसाराची काही गरज नाही. तशाच माणसाला संसार सुटतो, परंतु आपल्यासारख्याला मात्र कधीच संसार सुटत नाही. आपण ह्या संसारातच येतो, मरतो, कोट्या वर्षी राहतो, कोट्यावधी वर्षापासून आपण ह्या संसारात आहोत आणि ह्या संसारात आपण फिरायलोत आणि दुःख भोगायलोत. तर हा जो संसार कसा आहे मग, हा निर्माण ऊर्ध्वमूल मदशाखा मस्वस्तम प्रावरयम छंदांशी यश पर्णाने यस्त वेद संवेदे आधची ऊर्ध्वम प्रसृता तशी शाखा खाली आणि वर याच्या शाखा पसरलेल्या आहेत. आधची ऊर्ध्वम प्रसृता शाखा गुणप्रवर्धा आणि 3 गुणानं याच्या शाखा वाढलेल्या आहेत. रजतम सत्व ह्या 3 गुणानं याच्या शाखा वाढलेल्या आहेत. गुण प्रवर्धा ईशय प्रवाला आदर्श मुलाने अनुसंताने कर्मानुबंधेने मनुष्य लोक आहे आणि इथले जे मनुष्य लोक आहेत ते सगळे कर्मानं बांधलेले आहेत. या वृक्षाचं रूप कुठं दिसतंय का आपल्याला? नाही. न रूप मसे आहे तर तो उपलब्धते नामतो न चादी न संप्रतिष्ठा. ते कवा सुरू झाला हे बी आपल्याला माहीत नाही, तो कवा संपणार आहे हे बी माहीत नाही आणि त्याचं रूप आपल्याला दिसत नाही. न रूप मसे तथोपलभ्यते नामतो न चादी, त्याचा आधी नाही माहीत आपल्याला, अंत बी माहीत नाही. नामतो न चादी न संपरिस्ता आणि अस्वस्थ मेरम सूर्युड मुलं मत्संग शिस्त्रेनं
दृढेन चित्वा. आणि असा दृढ झालेला जो वृक्ष आहे, आसुक वृक्ष आहे, त्या वृक्षाला अनासक्तीरूपी शस्त्रानं छेदून काढायचं. मत्संग शस्त्रेनं दृढेन चित्वा. आणि मग काय करायचं छेदून? तत्पदम, तर त्या परमेश्वराचं पद आपल्याला शोधून काढायचं आहे, जो की ज्या परमेश्वरापासून ह्या संसाराची प्रवृत्ती निर्माण झाली. म्हणजे अस्वस्थ मत्संग तत्पदम तत् परिमायत्वयम यस्मिन् गतानं निवर्तन्ति भूये तमेव चाद्यम पुरुषं प्रमध्ये यतः प्रवृत्ती परस्ता पुराणी. मग अर्जुन म्हणला, देवा तुमचं धाम कसं आहे? कसं आहे धाम तुमचं? ते म्हणले, अर्जुना न तर भास आहे ते सूर्य न शशांको न पावक. त्याला सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, चंद्राच्या शीतलतेची गरज नाही. न तर भास आहे ते सूर्य न शशांको न पावक यद्गत्वान निवर्तन्ते. आणि पुन्हा एकदा तिथे गेलेला माणूस पुन्हा वापस याची गरज नाही, या संसाराच्या दुःखात याची गरज नाही. म्हणजे काय म्हणे, तर न तर भास आहे ते सूर्य न शशांको न पावक यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम. पुन्हा ह्या दुःखरूप संसारात येण्याची गरज नाही. मग ह्या धामाला म्हणजे परमेश्वराच्या धामाला कोण जाऊ शकतंय? अर्जुनाने विचारलं, देवा मी त्या धामाला कसं येऊ? ते म्हणले, अर्जुना 6 गोष्टी तुझ्याजवळ पाहिजेत. कोणत्या? निर्माण मोह, म्हणजे संसाराचा मोह आपल्याला सुटला पाहिजे. आसक्ती सुटली पाहिजे. निर्माण मोह, जितसंग दोष, आणि आपला इंद्रिय आपल्या ताब्यात आली पाहिजे. माय बाबा, अर्जुन म्हणलं, देवा त्या विश्वामित्र ऋषी होता, त्यानं 1400 वर्ष तप केलं होतं, त्याची देखील इंद्रिय त्याच्या ताब्यात आले. कारण तुम्हीच म्हणलं ना, इंद्रियाने प्रमातीने हरंती पसम म्हण. तर ते इंद्रिय त्याच्या ताब्यात नाही आले तर आमच्या काय येतं? हे म्हणजे काय? जितसंग दोष आणि इंद्रिय ताब्यात करावं लागते. आणि रावणच याच्या आली नाही इंद्रिय ताब्यात. म्हणजे नारदाला देखील लग्न करायचा मोह झाला आणि त्यानं मग लग्न करायचं श्रीकृष्ण महाराजाला सांगितलं आणि मग तो नारदाची नारदी झाला आणि अनेक दुःख भोगले. पण त्याचं मन त्याच्या ताब्यात आलं नाही, इंद्रिय त्याच्या ताब्यात आलं नाही. जितसंग दोष अध्यात्मनित्य. तर जितसंग दोष होतच नाही कोणी माणूस, उलट साधू संतच होऊ शकतात. आणि नित्य परमेश्वराचं चिंतन काही करत नाही. परमेश्वराचं चिंतन हे आपण नित्य केलं पाहिजे. परमेश्वराचं चिंतन जर नित्य केलं तर आपण त्रिगुणाच्या बाहेर जातो, गुणातीत होतो आणि परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. म्हणून आपण या त्रिगुणाच्या बाहेर गेलं पाहिजे. आणि चिंतन करायचं सांगितलं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणले की नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ तयार. जो माणूस नित्यानं परमेश्वराचं चिंतन करतो तो दुर्लभ आहे. परंतु खरा परमेश्वर जर पाचा असेल तर त्याच्याच जवळ आहे. लक्ष्मी वल्लभ तयार झाली. म्हणून ते म्हणतात, अर्जुना नित्य म्हणजे ज्ञानदेव मौन जपमाळे अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. मौन धर, अंतरीची जपमाळ खोल आणि परमेश्वराचं चिंतन कर, असं त्यांनी त्याला सांगितलं. तर ते काय म्हणजे, निर्माण मोह जितसंग दोष अध्यात्म नित्य विनिवृत्त कामातून विनिवृत्त हो. काम जीवन सोडून दे. द्वंद्व मुक्ता द्वंद्वातून मुक्त हो. सुख दुःख संज्ञे सुखाच्या दुःखातून लाभ हो. सुख दुःख मानू नको, सुख दुःख संज्ञे. जर असा जर झाला माणूस, या 6 गुण त्याच्या जर आले जवळ तर तो गच्छन्ति मूढा पद्मवे. तर असा अमूढ झालेला माणूस माझ्या प्राप्तीला येऊ शकतो. मायबाबा, त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांना सांगितल्याप्रमाणे वर्तन करा आणि आपलं भलं करून घ्या. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असताल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, हाईप करा. हाईप नावाचं बटन आहे त्याच्यावर टच करा आणि ह्या चॅनलची प्रगती करण्यात तुम्ही सहभागी प्रगतीला सहभागी व्हा अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.